Hello, students. We are seeing the next chapter, lesson number 8, useful and harmful microbes. म्हणजेच आपल्याला या प्रकरणामध्ये उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव यांचा अभ्यास करायचा आहे. हे जे प्रकरण आहे, तर या प्रकरणामध्ये आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपल्याला जीवनामध्ये आवश्यक असणारे उपयोगी असणारे सूक्ष्मजीव याच्याबरोबरच जे उपद्रवी आहेत, जे हार्मफुल आहेत, आपल्याला त्याच्यापासून त्रास होतो असेही मायक्रोब्स या सूक्ष्मजीवांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, तर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय आणि रायझोबियम ईस्ट, आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये क्लॉस्ट्रीडियम हा जो आहे, आणि अँड अदर्स म्हणजे त्याच्यासारखे अजून आहेत. यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे डिटेलमध्ये. ओके, तर सुरुवातीला आपण थोडी रिकॉल घेऊया ज्या 8वीला झालेले. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स, व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. सूक्ष्मजीव म्हणजे काय तुम्हाला हे झालेलंच आहे, तरीही असे जे ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, जीव असतात की जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. दे कॅनॉट सीन विदाऊट आवर आईज. लक्षात घ्या. आणि ते आपल्या अवतीभोवती पण असतातच, पण आपल्याला ते दिसत नाहीत उघड्या डोळ्यांनी. आणि हे पाहण्यासाठी आपल्याला कशाचा, तर मायक्रोस्कोपच्या खाली कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, सिम्पल मायक्रोस्कोप, यांच्या खाली आपल्याला हे पाहता येतात. लक्षात घ्या. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हेच आहेत की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत, तर कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनेच आहेत. हाऊ डीड यू ऑब्झर्व मायक्रोब्स. कशा आपल्याला ऑब्झर्व करता येईल, तर मायक्रोस्कोपच्या खाली आणि त्याच्या साह्याने आपण त्याचा अभ्यास करू शकतोय. यू आर फॅमिलियर विथ डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोब्स विच आर ऑल अराउंड अस बट कॅनॉट बी सीन विथ अवर आईज. आपल्याला त्यांनी हे सांगितले की आपल्याला जवळपास भरपूर असे जे मायक्रोब्स आपल्याला त्यांच्या प्रकारांनी आपल्याला पाहता येतात, पण ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपल्या अवतीभोवती तर आहेत पण दिसत नाहीत. इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू आवर एव्हरीडे लाईफ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे कशा पद्धतीने आहेत, किंवा त्यांचा उपयोग काय आहे किंवा त्रास काय आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यातला पहिला जो आहे, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे, तो म्हणजे लॅक्टोबॅसिलाय. लक्षात घ्या. त्याची डायग्राम फिगर पण शेजारी दाखवलेली आहेच आहे, तर त्याचाही आपल्याला डायग्राम वगैरे काढायला विचारली तर त्याच्यात, किंवा त्याची आपल्याला शॉर्ट नोट असेल तर त्याच्यामध्ये पण विथ डायग्राम तुम्ही लिहिलं डिस्क्रिप्शन तर फायद्याचं ठरतं. म्हणून डायग्राम नीट लक्षात घेऊन काढा. लॅक्टोबॅसिलाय. स्मिअर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. स्टेन इट विथ अ मिथिलीन ब्ल्यू अँड पुट अ कवर स्लिप ओव्हर इट. लक्षात घ्या. त्यांनी बटर मिल्क म्हणजेच आपल्याला जे लोणी आहे त्याचं थेंब आपल्याला फ्रेश ताकाचा थेंब घ्यायला सांगितलेला आहे, आणि तो त्याच्यावर मिथिलीन ब्ल्यू टाकायचा, आणि त्याच्यावर त्या स्लाईडवर दुसरी कवर स्लाईड ती स्लिप लावायची. ऑब्झर्व द स्मिअर अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह. लक्षात घ्या. 10xचा जो ऑब्जेक्टिव्ह लावून त्याची स्लाईड लावून मायक्रोस्कोपच्या खाली पाहायला सांगितलं आहे, पण जर आपल्याला एकदम इफेक्टिव्ह पाहायचं असेल छान पद्धतीत, तर त्याच्यावर 60xचा आपल्याला त्याचा ऑब्जेक्ट लावणं गरजेचं आहे. डिड यू नोटीस द ब्ल्यू
रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम मूव्हिंग अराउंड. दे आर लॅक्टोबॅसिलाय, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. लक्षात घ्या, हा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे आणि तो म्हणजे कुठल्या ब्ल्यू रंगामध्ये, ब्ल्यू रॉड अशा शेपमध्ये, रॉड शेपमध्ये आपल्याला दिसतोय आपल्याला शेजारच्या आकृतीत. अशा पद्धतीत तो दिसतोय, फिरताना दिसेल त्या ताकाच्या याच्यावर. दे आर मिन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. लक्षात घ्या, मायन्यूट म्हणजे तो कशा पद्धतीने आहे तर एक रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे, आयताकृती अशा भागामध्ये तो दिसून येतोय. त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलाय आर ॲन अनएरोबिक बॅक्टेरिया अँड दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाऊट द यूज ऑफ ऑक्सिजन. लक्षात घ्या, हा जो लॅक्टोबॅसिल आहे हा अनॲरोबिक बॅक्टेरिया आहे. म्हणजे ॲरोबिक आणि अनॲरोबिक हे दोन प्रकार आहेत. म्हणजेच काय की ॲरोबिक रेस्पिरेशन आणि अनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, ॲरोबिक म्हणजे विथ ऑक्सिजन आणि अनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विदाऊट ऑक्सिजन. जे रेस्पिरेशन केलं जातं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच हा बॅक्टेरिया जो आहे तो त्यांची एनर्जी प्रोड्यूस कशी करतो तर विदाऊट यूज ऑफ ऑक्सिजन, म्हणजे कोणत्याही ऑक्सिजनच्या साह्याशिवाय. बघा, हाऊ इज योगार्ट मेड फ्रॉम अ मिल्क, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन धिस प्रोसेस. लक्षात घ्या की दुधापासून दही कसं बनतं आणि त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय कवर लॅक्टोज द शुगर इन द मिल्क इन टू लॅक्टिक ॲसिड. तर ही जी लॅक्टोबॅसिलाय आहे हा काय होतो, कन्वर्ट होतो कशामध्ये, लॅक्टोजमध्ये. लक्षात घ्या, लॅक्टोबॅसिलाय कशामध्ये रूपांतरित होतो, लॅक्टोजमध्ये. आणि त्याच्यामध्ये जी दुधामध्ये असलेली साखर आहे ती कशामध्ये तर लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होते. लक्षात घ्या, आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं आहे दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मंटेशन. लक्षात घ्या, या प्रोसेसला फर्मंटेशन असं म्हणतात. ॲज अ रिझल्ट द pH मिल्क डिक्रीजेस कॉझिंग कोऑग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. याच्यामध्ये काय घडतं की जो दुधाचा pH व्हॅल्यू असतो, आता ह्याच्यात pH व्हॅल्यू म्हणजे काय, त्याची एक इंटेन्सिटी असं समजा. तुम्हाला 10वीला pH व्हॅल्यू डिटेलमध्ये आहेच आहे, मी तेव्हा सांगेन. तर याच्यामध्ये pH व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज होते या मिल्क प्रोटीनमध्ये. दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ मिल्क. लक्षात घ्या, हे जे मिल्क प्रोटीन आहे ते बाकीच्या दुधाच्या प्रोडक्टपासून सेपरेट होतात, सेपरेट केले जातात. दिस इज व्हॉट हॅपन व्हेन मिल्क चेंजेस इन टू योगार्ट. हे कसं घडतं म्हणजे हे जे घडतं त्यामुळे मिल्कपासून दही वेगळं होतं, हे लक्षात घ्या. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोअर टेस्ट ड्यू टू अ लॅक्टिक ॲसिड. आता हे लॅक्टिक, आपण जेव्हा दुधाचं दही बनवायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये काय टाकतो, विरजण टाकतो. म्हणजे ताकाचा थेंब किंवा दह्याचा दुसरा थेंब जे टाकतो ते म्हणजे लॅक्टिक ॲसिडच आहे. आणि ते लॅक्टिक ॲसिडमुळं त्याची टेस्ट ही सोअर टेस्ट होते. द लो pH डिस्ट्रॉय हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. लक्षात घ्या की ह्याचा जो pH असतो तो कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे हार्मफुल, जे हानिकारक असे सूक्ष्मजीव असतात ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात, नष्ट व्हायला मदत होते, म्हणजे नष्ट होतात, हे लक्षात घ्या. आपल्याला याच्यामध्ये युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाय हा पाहायचा आहे. तर यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू डॉक्टर्स ॲडवाइज यू टू हॅव अ योगार्ट और बटर मिल्क इफ यू हॅव इनडायजेशन और ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. लक्षात घ्या, दही का खायला सांगतात तर दही किंवा बटर मिल्क हे पोटाचे जर आजार असतील तर ते घेतल्यानं आपल्या शरीरामधील
जे पित्त जे वाढलेलं असतं, जे ॲसिडिक पणा जो जास्त झालेला असतो तो कमी होण्यास मदत होते म्हणून. समटाइम्स योगर्ट बिकम बिटर अँड फ्रोज अप. व्हाय डज दिस हॅपन? विच डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड ॲट होम बाय फर्मेंटेशन ऑफ द क्रीम फ्रॉम द मिल्क. आपल्याला दुधापासून जसं की दही, लोणी, परत तूप असे ज्या गोष्टी निघतात, साई निघते, साईपासून या गोष्टी होतात, तसंच दुधापासून पनीर बनतं, चीज यासारख्या गोष्टी बनवता येतात. लक्षात घ्या. आणि डू यू नो व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक yogurt and other foodstuffs that are popular nowadays? Useful microbes like lactobacilli are added to these eatables. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our इम्युनिटी. लक्षात घ्या, ही जी आपल्या शरीरातली इम्युनिटी वाढवण्यासाठी हे जे हार्मफुल जेवढे बॅक्टेरिया असतात ते नष्ट करण्यासाठी हे लॅक्टोबॅसिलाई उपयोगी पडतं, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर युजेस बघा, परीक्षेला विचारले जातात लॅक्टोबॅसिलाईजचे जे युजेस आहेत, लक्षात घ्या ते कोणते आहेत. Various milk products like yogurt, buttermilk, ghee, cheese, श्रीखंड etc. can be obtained by fermentation of milk. दुधाच्या वस्तूंपासून जे पदार्थ तयार होतात ते म्हणजे दही आहे, लोणी आहे, ताक आहे, त्याचबरोबर तूप आहे, चीज, जे पनीर आहे, त्याचबरोबर श्रीखंड आहे, ह्या गोष्टी दुधापासून बनवल्या जातात. लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सीडर, कोकोआ, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स. लक्षात घ्या, ह्या फर्मेंटेशन म्हणजे लॅक्टोबॅसिलाईच्या फर्मेंटेशनचा उपयोग अजून कुठे होतो, तर त्याचबरोबर सीडर नावाचे जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर कोको आणि भाज्यांची जे पिकल्स म्हणजे लोणची तयार केली जातात त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. लॅक्टोबॅसिला अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज्ड टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. आत्ताच मग असे सांगितलं मी तुम्हाला की लॅक्टोबॅसिला किंवा त्याच्यासारखे जे युजफुल मायक्रोब्स आहेत यांचा उपयोग आपण पोटाचे जे विकार आहे म्हणजे थोडक्यात म्हटलं तर पोटदुखी याच्यावर त्याचा ट्रीटमेंट म्हणून घरगुती उपाय म्हणून केला जातो. लेव्हेंडर fodder offered to domestic cattle like cows, buffaloes is fodder fermented with the help of lactobacilli. लक्षात घ्या, जे घरी असणारे जसे की पाळीव जनावरं, गाय, म्हैस यासारखे यांच्यामध्ये त्याचाही लॅक्टोबॅसिलाईचा सहाय्याने त्याचा वापर केला जातो याच्यासाठी. द लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज्ड टू मेक वाईन अँड सम टाईप्स ऑफ ब्रेड. ह्या लॅक्टोबॅसिलाईचा सुद्धा उपयोग या वाईन बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा केली जाते. हा भाग इथेच आपण संपूया आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये रायझोबियम हे घेणार आहे, त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. ओके.